तिथे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आयकर विभागाची नोटीस देणं हे तसं बघायला गेलं तर दुर्मिळ उदाहरणच. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत असलेल्या एका मंत्र्याला आयकर विभागानं नोटीस पाठवली. हे मंत्री आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट. 2019 आणि 2024 या दोन निवडणुका लढवताना दिलेल्या शपथपत्रात शिरसाट यांच्या संपत्तीत मोठी तफावत आढळली आणि याच कारणामुळे आयकर विभागानं नोटीस धाडलेली आहे शिरसाट यांच्या घराकडे. पाहूया. संजय शिरसाट शिवसेनेचे आक्रमक नेते आणि महायुती सरकारमधले कॅबिनेट मंत्री. काही दिवसांपासून याच मंत्री महोदयांवर हॉटेल आणि प्लॉट खरेदी संदर्भात विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झडल्या गेल्या होत्या आणि आता याच शिरसाटांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे आणि याची माहिती विरोधकांनी नाही तर खुद्द शिरसाटांनीच दिली आहे. मला वाटतं त्यांचं काम ते करतायत आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही, असं नाही आहे. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या नोटीसचं उत्तर मी देणार. पण ही नोटीस का आली याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलंय. मी या दोघंच नाही बोललो, परवाच मला नोटीस आलेली. 2019 तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख. आता आलं तरी ताप. पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे याचा अवघड झालेलं आहे. पण आयकर विभागाच्या नोटीसीबद्दल माहिती देताना खासदार श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आल्याचा दावा शिरसाटांनी केला. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. काही पत्रकार असं विचारलं तर श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस मिळाली की काय? त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्याने प्रतिप्रश्न केला. मला श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले. तर कृपया हा गैरसमज बसू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला. पण या सगळ्या नोटीस प्रकरणावर मोठं राजकारण मात्र रंगलं आणि विरोधकांनी शिरसाटांच्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिल्या. मला वाटतं ते त्यांच्या कर्माने म्हणणार आहेत, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. आज तुम्ही बघितलं असेल, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आजच मला वाटतं गुजरातमध्ये कुठला तरी ब्रिज कोसळला. हा, ठाण्यामध्ये खड्ड्यांचं राज्य चालू आहे. कसला विकास घेऊन बसलाय? फक्त ह्याला मार, त्याला मार, ह्याला मारझोड कर, त्याला हे कर, एवढंच चालू आहे. पक्षफोड, शाखा ताब्यात घ्या. अरे तुमच्या कर्तृत्वाने काम करा ना. तुम्ही तुमचं कर्तृत्व तुम्ही करा, स्वतःच्या ताकदीवर करा. यावर शिरसाटांचे राजकीय प्रतिस्पर्धी चंद्रकांत खैरेंनीही हे सगळं होणारच होतं असं म्हटलंय. नाही, आता म्हणून म्हणतो ना, आयटीची नोटीस तर येणारच होती. आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आता पुढे. कारण शेवटी काय ते त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण, तर समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय का किंवा त्यांच्या गच्छंतीचे जे संकेत आहे ते आता ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की मी सगळी पूर्ण चौकशी करेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधल्या बिट्स हॉटेल लिलावावरून शिरसाट वादात अडकले होते. संभाजीनगरच्या बिट्स हॉटेलच्या लिलावावरून संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शिरसाटांचे सुपुत्र सिद्धांत यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत हॉटेल विकत घेतल्याचा आरोप झाला. पण त्यानंतर शिरसाटांनी त्या सगळ्या खरेदी प्रक्रियेतून माघार घेतली. पण शिरसाटांच्या माघारीनंतरही सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या विषयाकडे गांभीर्यानं पाहत चौकशीचे आदेश दिले होते. प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यानंतर आता सत्तेत असलेल्या शिरसाटांच्या घरी आयकर विभागाची नोटीस पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. त्यामुळे आता संजय शिरसाटांच्या संपत्तीची झाडाझडती होणार का
आणि या प्रकरणात शिरसाटांची सखोल चौकशीही केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.